संजय शिरसाट यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय. ठाकरे बंधू एकत्र का आले हे आधी ठरवावं, मोर्चातून राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न असं देखील शिरसाट म्हणतात. आज खऱ्या अर्थानं त्यांनी कशासाठी हे सर्वजण एकत्रित आले होते हे पहिले त्यांनी ठरवून घेतलं पाहिजे. काही लोक असं म्हणतात की ते आंदोलन सक्सेस झालं त्याच्यामुळे आम्ही जल्लोष करायला एकत्रित आलो. हे बाकीचं राजकारण त्याच्यामध्ये का घुसळत आहे? परंतु कोणत्याही माध्यमातून का होईना आपली बाजू कशी लावून धरायची हा या सगळ्या राजकीय पक्षांचा खेळ चालू आहे. या खेळाला लोकांना त्या खेळाशी काही देणं घेणं नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. ठाकरे बंधूंचं अस्तित्व आता संपलंय. जनतेनं राज्यात नाकारलं, मुंबईत नाकारलं, त्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही असा टोला देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला. असं ज्यांचं अस्तित्व आता संपलेलं आहे ती लढाई त्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू त्यापेक्षा काय वेगळं. जनतेने त्याला महाराष्ट्रात नाकारलं, मुंबईत नाकारलं. मला वाटतं त्यांच्या ज्या लोकांना उपडलेल्या बोलून त्यांनी काम त्यांनी त्याच्या तोंडी भाषा शोभत नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. ठाकरे बंधूंचं अस्तित्व आता संपलंय. जनतेनं राज्यात नाकारलं, मुंबईत नाकारलं, त्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही असा टोला देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला. असं ज्यांचं अस्तित्व आता संपलेलं आहे ती लढाई त्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू त्यापेक्षा काय वेगळं. जनतेने त्याला महाराष्ट्रात नाकारलं, मुंबईत नाकारलं. मला वाटतं त्यांच्या ज्या लोकांना उपडलेल्या बोलून त्यांनी काम त्यांनी त्याच्या तोंडी भाषा शोभत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.